नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मी निघालो जरा मला सामान आणायचं होतं, कपडे धुवायचे ते सामान आणायचं होतं. पण विषय काय झालं, मी घरातच छत्री चालू केलं तर बरं का, छत्री अडकून बसलं. माझा दिमाग कमी चालत होतं, त्याच्यामुळं मी टेन्शनमध्ये घरातच चालू केलं. मग अडकून बसल्यावर माझ्या लक्षात आलं की बाहेरला नेऊन हे घराच्या खेळणी मी चालू केले. मग ते छत्री बंद केलं, मग बाहेर येऊन पावसात चालू केलं छत्री. मस्तपैकी किराणा स्टोअरवर गेलो आणि गेल्यानंतर घेतलं आपलं साबण, कपडे धुवायचं, आंघोळीचं साबण घेतलं, भांडे घासायचं साबण, दूध पाकिट घेतलो एक, आणि परत ब्रेड पुडा, कॉफी पावडर, असं बरेच काही घेतलं बरं का. मी 200 रुपयाचं बिल झालं टोटल. घरी निघालो परत सामान घेऊन. आपलं रिमझिम पाऊस चालू होतं, म्हणलं आज धंद्याला जावं. पण विषय असं झाला की मला काम लय होतं आज. घरी भांडे पण घासायचे होते, कपडे धुवायचे होते, लय रूममध्ये पण घाण झालं, लय साफसफाई होतं, परत आटू धुवायचं होतं. असं बरेच काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळं धंद्याला जायचं काही लिंक लागायली बरं का. तुम्हाला खरं सांगतो, घरात कसं पूर्ण पाणी पाणी झालेलं होतं, उंदरं पण आहेत घरात, ते सगळं ॲडजस्ट करायचं, साफसफाई करायचं, त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला मला. घेतलो सामान आहे बघा, सगळं सामान आणलं, साहित्य जे काय आपल्याला भांडे घासायला ते लागणार आहे, ह्या अशा प्रकारचे भांडे पडलेले त्याचे घासून घेतलो मी. फर्स्ट क्लासपैकी भांडे घासून घेतलं, आंघोळ केलं माझं. आता फेअर अँड लवली लावा म्हटलं, गोरं तर व्हायचे मला. लहानपणापासून मी गोरं व्हायचा प्रयत्न करतो बरं का, त्याच्यामुळं गोरं काय होत नाही. मी माझ्याने कितीही जर फेअर अँड लवली लावलो तर शेवटी हाय ते कलर राहू लागले माझं. पण काय करावं, हाय ते कलरच राहणार आहे आपलं. लावलो फेअर अँड लवली, मग त्याच्यावरनं लावतो पावडर, बघूत काय फरक पडतंय का. पण थोडाफार चांगलं दिसतंय बरं का तात्पुरतं. क्रीम आणि पावडर लावल्यावर फर्स्ट क्लास पावडर लावून असं पांढरं शिपट वाटला तर मला मला माहिती आणि किती गोरा दिवसाला वाटलं बरं का मला. पण जाऊ द्या म्हणलं, आता हाय थोड्या वेळानं 5 मिनिटानं हाय ते होऊन जाते आपलं कलर म्हणलं. मग दपा आपलं तेल लावावं डोक्याला, मग जरा चांगलं फ्रेश वाटतंय. हे असं प्रकारचं तेल घ्यायचं आणि डोक्याला हे रगडून बार 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 रगडून लावायचं. झालं आपल्याला काय कंगवा फिरवायचं नाही, काय नाही, मस्तपैकी दाढीवर हात फिरवलं निघालं. मग महत्त्वाचा विषय असा झाला, गॅस चालू करायला गेलं मी, माझं काही लाटर चालत नव्हतं. मग मी गेलो दुकानला जाऊन माचीस घेऊन आलो. इथं लगेच चालू केलं मी गॅस, चहा बनवायला नाही आपलं कॉफी बनवायला. मग तेवढ्यात माझं आठवण आलं की साखरच नाही. हे खारा का, आता टेन्शनमध्ये बसलो मी बघा. साखराचा डब्बा रिकामा पडला होता. मी म्हटलं आता लय टेन्शनमध्ये आलं मी, जाऊ द्या म्हटलं आता बिना साखराचं पेव कॉफी. कुठं 10 हेलपाट्या करत बसतो, मग टेन्शनमध्ये खारा खात बसलं ते काय आपल्याला परवडत नाही. मग चला आपलं ते बिना चहाचं कॉफी पेलं आणि डायरेक्ट नेऊन वॉशिंगला लावलो आटू. चांगलं देऊ बाबा म्हटलं, जरा खालून वरून चांगलं प्रेशर मार म्हटलं. देऊन घेतलो चांगलं आटू, जरा टेकन लावून एक साईड वरी केलं मित्रानं आणि चांगलं आटू दिवलं बरं का. काय विषय नाही, देवण्यामध्ये काय कंजूसी केलं नाही त्यानं. फायनली वाजले आता 6:30 संध्याकाळचे. सकाळीच आपलं ब्लॉग टाकणार होतो, पण आज संध्याकाळच्या टायमाला टाकावं म्हणलं. आज पहिल्यांदा असं झालं बरं का, आज पहिल्यांदा मी 100 रुपयाची एकच बुकिंग आणली. नाही तर सगळे मोठ्या बुकिंग म्हणले 200, 250, 300, 400ची बुकिंग आणली. 2 नाही, एक आणले, एक 350चं. असं 100चं एकच बुकिंग आणलं. ते 30 रुपये टिप भेटाल ते, त्याच्यामुळं आणलो आपलं 100 रुपयाचं बुकिंग बी सोडायला. मी अजून बी जर 100 रुपयाला टिप भेटलं का 20 रुपये 30 रुपये हाणायचं, ते टिप भेटलेलं सोडायचं नाही बरं का. दाबून हाणायचं काही विषय नाही, टॉपचा करून टाकायचा. आता मी हडपसरच्या पलीकड म्हणजे बेकराई नगर ह्या ठिकाणी येऊन थांबलो. आता कस्टमरांना सोडलो, 230 रुपयाचं होतं. विशेष म्हणजे ना, आता माझी CNG राहिले एकच गाडी, अजून एक 300चा आणलं का माझं टार्गेट बरोबर लेवलला येतं थोडंफार. पण आता तेवढं होणं गेले बरं का, खरं सांगतो तुम्हाला. आता जर टार्गेट पूर्ण करायचं म्हटलं, जाऊन CNGला नंबर लावावा लागेल. मग CNGला नंबर लावण्यामध्ये आपला वेळ जाते, त्याच्यामध्ये मग धंदा होऊन काहीच उपयोग नाही. अजून एक 300चा केलो का मग थोडंफार लेवल लागते आपलं. नेट घरी सुटायचं, इकडं तिकडं बघायचं नाही, नेट घरी सुटायचं. आता मी विचार केले, CNG सकाळी भरलो एकदा, परत CNG भरून धंद्याला लागायचं नाही, ते काहीच उपयोग नाही बरं का. वेस्ट होते, पूर्ण वेस्ट होते. CNG बघा दुपारीच्या टायमाला भरलो तर भरायचं, नाहीतर संध्याकाळच्या टायमाला भरलो का काहीच उपयोग नाही, तुमचा टाईम वेस्ट होऊन जाते. ते संध्याकाळच्या टायमाला तुम्ही लागणार
आता ह्या टायमाला जर CNGच्या लाईनला लागलो कम से कम, आता 6:30 वाजलेत, कम से कम बघा 1-1.5 तास तर लागतेच. त्याच्यामध्ये मग लगेच गाडी काढलो की ट्रॉफिकमध्ये अडकून बसावं लागलं. त्याच्यामध्ये धंदा मूड ऑफ होते. मग भाडं भेटते ना भेटत असा विषय होऊन जाते. त्याच्यामुळं होता होईल तेवढं दुपारी भरून घ्यायचं बघा, नाहीतर संध्याकाळ झाले की नीट घरी निघायचं बघा. ठीक आहे, टाटा, बाय बाय.